मग सांगितल्याप्रमाणे बघा इकडे कांदे साठवून ठेवले, कांदे असे जमा करून ठेवतात इकडे, नंतर मार्केट वाढलं की मग ते विकायला काढतात. हिरवीगार ऊसाची शेती. हे बघा ओझरचा गणपती आणि इथे मी मागे थांबलो आहे. गावचं जे फील आहे ते गावालाच आहे. मुंबईला असेच शेती वगैरे असे रस्ते असे शांतता अशी कुठे आपल्याला बघायला नाही मिळणार. नदीला पाणी आहे, पुढे जाऊन ती डॅमला जाऊन मिळते पुढच्या. बघा कांदे, इकडे केळीचा बाग, बघा इकडे फ्लावरची शेती या साईडला. आणि हा समोर आपल्याला दिसतोय तो पिंपळगाव जोगा डॅम आहे. ह्या डॅमचं पाणी जुन्नर आंबेगाव. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आता मी गावावरून निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी रिटर्न. आता वाजले आहे संध्याकाळचे 4:30 आणि आता बघू मुंबईला जायला किती वेळ लागतोय. 4 तासात पोचू. येताना आम्हाला 5-6 तास लागले होते, भरपूर ट्रॅफिक होतं. आता मी खोडद नारायणगाव रस्त्याला आहे, शिवारी इथे पोचलो आहे. थोड्या वेळाने नारायणगाव आणि नंतर ओझर मार्गे ओतूर, मग पुन्हा मुंबई आणि नगर अहमदनगर हायवे पकडून माळशेज घाट मार्गे आम्ही जाणार आहे मुंबईला. तर पाहू हा प्रवास कसा होतोय ते. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake. आता मी गवाळी मळा इथे पोचलो आहे. तर थोड्याच वेळात पुणे मुंबई बायपास भेटेल आपल्याला. हा नवीन नारायणगाव सिटीच्या बाहेरून हा हायवे काढलेला आहे. साईडला येतो नाशिकवरून आणि इकडे जो जातो तो पुणे साईडला. हे नाशिकवरून येणार आहे या गाड्या आणि या साईडला जातात पुण्याला. आता इथे थोड्या दिवसात अंडरग्राऊंड ब्रिज होणार आहे, म्हणजे आपल्याला आता आम्ही नारायणगाव सिटीमध्ये थोड्या वेळात एंट्री मारणार आहे. आता मी नारायणगाव क्रॉस केला आहे आणि नारायणगाववरून पुढे ओझर गणपतीचा हायवे, हा ओझर मार्गे ओतूरला भेटतो. हा हायवे जाऊन या हायवेने मी चाललो आहे. साईडला ऊसाची शेती आणि इकडे माझं कॉलेज होतं आणि तिकडे जाताना एक कारखाना लागतो, ऊसाचा साखर कारखाना. तिकडे कॉलेज होतं माझं. हे फॅक्टरीला चाललेलं आहे ऊस साखर तयार करण्यासाठी. गावचे रस्ते बघा शेतामधून. हिरवीगार ऊसाची शेती. बाजूला असे रेस्टॉरंट वगैरे तिकडे. काही ठिकाणी गव्हाची शेती, गहू पण कापून गेलेला आहे. आता पुढे धनगरवाडी गाव आलेला आहे. धनगरवाडी मागे गेला आहे. एक आला आहे तो कारखाना फाटा. ह्या फाट्यावरून लेफ्ट साईडला आहे ओझर विघ्नर सहकारी साखर कारखाना. इथे आजूबाजूला हॉटेल धाबे वगैरे. आणि इकडे 2007 आणि 2009 असे 2 वर्ष मी इकडे कॉलेजला होतो. इकडे आम्ही बसनी प्रवास करायचो, इकडे यायचं तेव्हा. इकडून बस पकडायचं. इथं आहे तो कारखाना फाटा. आता ही ट्रक चालली आहे ती इकडं कारखान्यावरती, ऊसाच्या कारखान्यावरती चालले आहे ते ऊस घेऊन, हे ट्रॅक्टर वगैरे. आणि इकडून आम्ही पण तिकडे कॉलेज होतं, तिकडे जायचो कॉलेजला. इकडून सरळ हा रोड जातो ओझर गणपती, अष्टविनायकापैकी गणपती विघ्नर श्री क्षेत्र ओझर. हे बघा या बोर्ड
बोर्डवर तुम्हाला दिसेलच. कल्याण 126, आळेफाटा 30, ओतूर 13 असा कारखाना इकडे गेला आहे. आणि पुढे येईल गणपती. त्याच्यानंतर आपल्याला ओतूर मार्गे जायचं आहे ते मुंबईला. रस्ते बांधकाम विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व रस्त्यांचे काम एकदम जोरदार केलेले आहे. त्यामुळं ओझर ते सर्व अष्टविनायक आपलं दर्शन एकदम सहजरित्या होतं. तुम्ही आरामात अष्टविनायकाचं दर्शन करू शकता 2 दिवसात स्वतःच्या 4 व्हीलरने किंवा बसने, कशाने पण. पूर्वी रस्ते खराब होते म्हणून थोडा टाईम लागायचा, आता तो टाईम नाही लागत अजिबात. आता पुढे कोकडी नदी येणार आहे, फुलांचं विसर्जन करायचं आहे. त्या दिवशी स्वामी महाराजांकडून जे फुलं आलेलं ते मी आता इकडे पाण्यात विसर्जन केलं आहे या ठिकाणी. आणि हे बघा ओझरचा गणपती, आणि इथे मी मागे थांबलो आहे. इकडे साईडला कांदे जमा करण्यासाठी शेड तयार केलेले आहेत. आणि ऊसाची शेती आहे आणि याच्यामध्ये बघा कांदे जमा केलेले आहेत. कांदे साठवून ठेवतात इकडे आणि नंतर जेव्हा मार्केटमध्ये त्याला चांगला भाव येतो त्यावेळेस ते विकायला काढले जातात. समोरून जो ट्रॅक्टर येतो तो साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन चाललेला आहे. मध्ये आधी आपल्याला बैलगाड्यासुद्धा दिसतील ज्या कारखान्यासाठी घेऊन जातात ऊस. आता मी येवरे ओझरच्या थोडं पुढे आलेलो आहे. छान असा शेतांच्या मधून रोड, एकदम असं सुकून भेटते, एकदम छान असं गावचं जे फील आहे ते गावालाच आहे. मुंबईला असेच शेती वगैरे असे रस्ते, असे शांतता अशी कुठे आपल्याला बघायला नाही मिळणार. आता मी हिवऱ्यापासून पुढे आलो आहे. आता इथे आता परत एक छोटीशी नदी लागेल आपल्याला. नदीचं नाव काय मला माहीत नाही आहे. ही नदी आहे, नदीला पाणी आहे. पुढे जाऊन ती डॅमला जाऊन मिळते पुढच्या. ही टिकेकरवाडी आलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा इकडे कांदे साठवून ठेवले. कांदे असे जमा करून ठेवतात इकडे. नंतर मार्केट वाढलं की मग ते विकायला काढतात. इकडे बघा कांदे, इकडे केळीचा बाग, बघा इकडे फ्लावरची शेती या साईडला. ऊसाच्या कारखान्यासाठी ऊस. या ओझर रोडला आहे ना जे बंगले आहेत ना ते 100 बडकर आहेत. हे बघा इथून हे टॉवर जे गेले ते इलेक्ट्रिसिटी मुंबईला गेली आहे इथून. आणि हे बघा हा बंगला, त्या साईडला पण एक बंगलो आहे. इथं कोकण पॅलेस हॉटेल आहे या साईडला. इकडे ऊस आहे, ऊसाची शेती या साईडला. समोर लांब असे डोंगर दिसतात, तिथूनच आपल्याला रोड आहे तो माळशेज घाटचा रूट आहे. परत एक बंगला, बघा बंगला आलेला आहे. स्कूल बस. तिथे एक बंगला आहे साईडला. जर ओतूर टिकेकरवाडीपासून इकडे या हायवेला भरपूर प्रगतशील शेतकरी आहे. यांचे बंगले मोठे मोठे बंगले बांधलेले आहेत त्यांनी. आणि यांना इन्कम जी आहे ती ऊसाची शेती आणि कांद्याला मार्केट वाढले तरच हे विकतात, नाही साठवून ठेवतात. आणि ऊसाची शेती जी आहे ते जवळच साखर कारखाना असल्यामुळे ऊसाच्या शेतीवरती लोकांनी बंगले बांधलेले आहेत. तिकडे अजून एक बंगला आणि कांदे.
बघा इकडे पण एक बंगला आहे या साईडला, समोर पण एक बंगला दिसतोय आपल्याला. हे बघा शेतामध्ये एकदम फार्म हाऊस टाईप. उतरेल मग आपल्याला लेफ्ट मारून कल्याणला जाण्यासाठी पुढे आपल्याला नगर कल्याण आहे लागणार. यामधून एक शॉर्टकट होता आपल्याला येण्यासाठी. लेफ्ट मारून आपण लागलो आहे नगर कल्याण हायवेला. आता आम्ही पोहोचलो आहे बनकर फाटा इथे. बनकर फाट्यावरून लेफ्ट मारून जर गेलो तर आपण जातो जुन्नर शिवनेरी किल्ला, आणि तिथून समोर वडात वगैरे जाण्यासाठी, भीमाशंकरला जाण्यासाठी पण इथून रोड आहे. ते ताज्या भाज्या पण असतात विकण्यासाठी लेफ्ट साईडला. गावावरून जे लोक जातात मुंबईला इथे थांबून भाज्या वगैरे खरेदी करून घेऊन जातात मुंबईला जाण्यासाठी. आणि ते एकदम फ्रेश म्हणजे शेतातून काढलेला डायरेक्ट विकण्यासाठी असतो इथे भाजीपाला. इकडे सिनरी छान दिसते, दोन्ही साईडने झाडे आणि मधून रस्ता. छान असं दृश्य आपल्याला बघायला भेटतंय. पूर्ण रस्त्यावरती सावली, बाहेर एवढं ऊन आहे. रस्त्यावरून जे गाडी चालवण्याची जी मजा आहे ती एक वेगळीच येते. म्हणजे ड्रायव्हिंगचा फुल आनंद घ्यायला भेटतो या रोडला. पारगावच्या थोडं मागे इथे राईट साईडला पेट्रोल पंप आहे, आणि लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता की डॅमचं पाणी, पिंपळगाव जोगा डॅमचं पाणी इकडे मागच्या साईडला येऊन इथपर्यंत जमा होतं. आणि आपण पुढे जाऊन अजून एक मोठा डॅम आहे तो पण बघणार आहे. अंधार व्हायच्या आधी आपल्याला तिकडे पोहोचायचं, त्यामुळे आपण इथे नाही थांबणार, पुढे थांबणार आहे. इकडे बघू शकता डोंगर आणि पाणी कसं दिसतंय, छान असा नजारा दिसतोय. ह्या साईडला पण पाणी आहे, मड पारगावची नदी, आणि हा त्याच्यावरील डॅम डॅम पिंपळगाव जोगा डॅम आहे. इकडचं पाणी येतं इथे. पारगावच्या घाटामध्ये पोहोचलो आहे. थोडं पुढे जाऊन आपल्याला म्हैसच घाट लागेल. त्या दिवशी या घाटामध्ये येताना पूर्ण अंधार झाला होता, त्यामुळे इकडचं काही शूट आपल्याला करायला जमलं नाही. आज लवकर निघालो आणि मंगळवार असल्यामुळे इकडे असल्यामुळे जरा हायवेला ट्रॅफिक कमी. त्या दिवशी जरा संडे होता, त्यामुळे आपल्याला इकडे ट्रॅफिक भेटली होती. आता या रस्त्याचं रिसेंटलीच काम झालं आहे, त्या रस्ता भरपूर खराब होता, त्यामुळे आता घाटामध्ये चालायला छान वाटतं. आणि रस्ता पण मोठा रुंद केलेला आहे. इथे ट्रकवर अवजड वाहनांना भरपूर प्रॉब्लेम व्हायचा या खिंडीमध्ये. ही खिंड एवढी मोठी बनवली आता, त्यामुळे म्हणजे मुंबईला तरकारी मालाच्या गाड्या जात होत्या, त्याला प्रॉब्लेम येत होता इकडून जाताना. तर ते सर्व काही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आणि पुढे बघू शकता आपण पिंपळगाव जोगाचा डॅम, तो खाली जाऊन आपण त्या डॅमकडे जाणार आहोत. आणि हा समोर आपल्याला दिसतोय तो पिंपळगाव जोगा डॅम आहे. ह्या डॅमचं पाणी